मराठी समाचार न्यूज 24 महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। राज्यमातेचा जीवनाशी खेळ तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्लास्टिक पिशवी उपयोग बंदी कायद्याची अंमलबजावणी चोख करण्याबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी। शहरात विकास कामे सुरू असून नाल्या रस्ते बांधकाम सुरू आहे। या खोदलेल्या नाल्यांमध्ये गोवंश पडून त्यांना इजा होत आहे। त्यामुळे गोवंश रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगर परिषद यांना करण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शहरात मोकाट गोवंश शहरातील मोठमोठ्या नालींमध्ये अपूर्ण विहिरी बांधकाम असलेल्या विहिरींमध्ये नालीमध्ये पडतात। उकिरड्यावर प्लास्टिक पिशवीमधील अन्न प्लास्टिक पिशवीसह खातात, त्याने त्यांचा मृत्यू होतो। तसेच मोकाट कुत्रे शहरातील मुख्य रस्त्यावर दिवस रात्र आपले पोट भरण्यासाठी भटकत असतात, त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात। त्यामुळे त्यांच्या मुक्या जीवांसोबत गावातील नागरिकांचीही जीव धोक्यात आहे। याच्या उपाययोजना कराव्यात, गावात कोंडवाडा सुरू करावा अशी विनंती केली आहे। सदर निवेदनाची प्रतिलिपी मलकापूर मतदारसंघाचे आमदार उपविभागीय अधिकारी तायडे साहेब, आरोग्य विभाग अजय बयस अधिकारी मलकापूर नगरपालिका यांनाही देण्यात आल्या। यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पर्यावरण गतिविधी विभाग, दुर्गा वाहिनी मातृशक्ती, गोसेवक उपस्थित होते। मराठी समाचार न्यूज 24 साठी मलकापूर तालुका प्रतिनिधी शेख कबीर, बुलढाणा। गौ माता की भारत माता की।